काढून टाकलेला होता बर आणि 1.5 वर्षापूर्वी आपण लावलेलं आहे एक सुपर भागवा म्हणून. बर बर आता प्लॉट आपला एक 20 ते 25 दिवसात हार्वेस्टिंगला येतोय. बर 4 एकराचा प्लॉट आहे. साईज 200, 250, 300 एवढी ब- साईज झाली. बर आणि माल एकदम क्लीन आहे, म्हणजे असं आतापर्यंत आता तरी ह्या स्टेजला त्याच्यावरती कुठला डाग वगैरे काही नाही. बर हा, मग त्याच्यासाठीच फोन केला होता की मार्केटची काय परिस्थिती राहील. मार्केट वर येणार आहे. श्रावण ओके महिना ओके. चालू होणार आहे, उपास चालू होणार आहे. फक्त अपवाद पाऊस पडला कुठं तर थोडेसे मालवले आले, सडतात, जाऊन पोचतात. या पोझिशन मध्ये थोडीफार 4-2 अशी मंदी ही पडत असते पावसामध्ये. हो किंवा हो ज्या हो ठिकाणी पाऊस भरमसाठ पाऊस आहे, म्हणजे जनजीवनच विस्कळीत, तिथं हो खाण्या वाचण्यापेक्षा जीवन मरणाचा प्रश्न येतो. तिथं आपण डाळिंबाचं नाही, बाकीचं म्हणलं आपलं चांगलं विकलं पाहिजे, तर हो हो माणसं मरतात, तिथं आपलं डाळिंब नाही खाणार. हो, नाही नाही, बरोबर आहे. तर तेवढा अपवाद वगळता माझ्या मते एखाद 2-3 दिवस अलीकडे पलीकडे असं होईल, पण थोडासा रेट वाढ होईल. हो. जास्त जरी अपेक्षा नाही झाली तरी हा, थोडीशी वाढ होईल. कारण त्याच्यामध्ये आता जी मानसिकता ढासळलेली आहे शेतकऱ्यांशी, ह्यांनी, व्यापाऱ्यांनी, हो तेवढी हो हो तेवढी परिस्थिती राहणार नाही, बाजार राहतील. हो हो हो, बर बर. माझा प्लॉट बघा करमाळ्यापासून एक म्हणजे भिगवण पासून 30 किलोमीटर कुंभरगाव म्हणून गाव आहे, तिथं प्लॉट आहे माझा. बर बर मला इंदापूर मार्केट पण जवळ आहे आणि पुण्याला पण आणू शकतो समजा, नाही का, जर आपलं. तुमचा सुपर क्वालिटी असेल तर पुण्याकडे येऊ द्या. मीडियम दोन्हीकडे म्हणजे 95% असेल तर तुम्ही पुणे काय आणि इंदापूर काय सेम जाईल. हो 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 पण स्टॉल वाला जो ग्राहक आहे, सिलेक्टेड 2-4 लॉट चांगले जातात, त्यापैकी जर असेल तरच पुणे टॉप. बर बर बर, हा. ठीक आहे. मग पुण्यातच मला मार्केट बेस्ट वाटतं आपलं, इंदापूर पेक्षा मग पुणे मला बरं पडेल, कारण काही अडचण नाही, तुम्हाला जिथं सोयीस्कर वाटेल तिथं करा. हा, कारण अजून वेळ आहे हार्वेस्टिंगला, म्हणजे एक 30 दिवस तर सांगितलेच, 25-30 दिवस. हम्म. हा, मग आता सरासरी काय रेट आहे बरं तरी? सरासरी 50-60 रुपयापासून 100-110 पर्यंत बरेचसे लॉट आहेत. हा एखादा हा, 65-70 रुपयापासून 130-40-50-60-70 पर्यंत बी आहे. ओके ओके, चालेल चालेल. मी काय करेन, ज्यावेळेस माझं हार्वेस्टिंग असं चालू होईल ना, मी मुंबईला असतो ना आता, बर, तर मी त्यावेळेस येताना मी एक बॉक्स सॅम्पल घेऊन येतो, म्हणजे तुम्हाला दाखवायला एक चालेल 20-25 चालेल दिवसानंतर. चालेल 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 या. पुणे मार्केटला तुम्ही इंदापूरला कधी असताय तिकडं? माझं काही निश्चित नसतं. मला आदल्या दिवशी विचारलं तर मी उद्या कुठे सांगेल, माझं असं निश्चित नसतं. हा. म्हणा, मग पुण्यामध्ये भेटताल ना मला मार्केटला? मला आदल्या दिवशी सांगितलं तर मी सांगेल ना, की बाबा मी कुठे आहे. एखाद्या दिवशी नाशिकला असेल किंवा पुण्यात हा, असेल किंवा इंदापूरला असेल, मग तुम्हाला कळेल. ओके. मी तुम्हाला आधी फोन करूनच, ज्यावेळेस तुम्ही तिथं असताल हा त्यावेळेस तो हा. घेऊन येईल. म्हणजे नाही तर मी म्हणायचो हाय पुण्यात आणि तुम्ही म्हणायचं शेट पुण्यातच आहे. तुला आता काय होतं, मी फिरतीये. हो हो हो, बघितलं माझ्या मी तुमचे व्हिडिओ बघतोय कंटिन्यू. हो हो ना. हो, इन्स्टा शेतकऱ्यांशी. इन्स्टा पाहता की युट्यूबला पाहता? युट्यूबला पण बघतोय आणि इन्स्टावरती पण येतात तुमच्या क्लिप. हा हा, फॉलो केलेत का दोन्हीकडे? नाही, इन्स्टाला तुमचे व्हिडिओ येतात, आमच्या मित्रांना फॉलो केलेलं आहे मी. आता ते इन्स्टाला आणि युट्यूबला दोन्हीकडे फॉलो करून टाकतो लगेच. फॉलो करा. आज हा. माझं 1.5 महिन्यामध्ये 10,000 लोकांनी फॉलो केले, 1.5 महिन्यामध्ये. काम तुमचं मोठं आहे आणि खूप जुनं काम आहे, आणि रेट मध्ये मला इतकं आवडलंय ना, कारण माझं ज्यावेळेस डाळिंब तुम्ही मला म्हणले होते इथून पुढे 8 वर्ष डाळिंबाला भ्यायचं नाही, कारण त्याच्या आदल्या वर्षी मी वारीच्या टायमिंगलाच, मला फलटणचा व्यापारी होते एक, आमचे पाहुणेच आहेत कुठून तरी, तर हम्म. त्यांना मला तो 2 एकराचा प्लॉट 10 रुपये किलोने मागितला होता. बर आणि आणि तोच प्लॉट आमचे वडील मुंबईला असते, एक शेतकऱ्यांचा ग्रुप होता बारामतीचा, तोच प्लॉट मी दिल्लीला याला माझे 9 लाख रुपये झालते. बर 10 रुपयाने मागितला. 10 रुपयाने मागितला होता जागा. त्यावेळेस वडील म्हणले एक काम कर, गाडी मोठी 1109 तोड म्हणले आणि वारीत वाट म्हणले, ते पुण्य तरी भेटेल. मग 10 रुपयाने मागितलेला प्लॉट तुम्ही काय केलं, कुठं पाठवला? बारामतीच्या शेतकऱ्यांचा एक ग्रुप होता त्यावेळेस, हा. तर तो पॅकिंग खर्च आपल्याला 1,70,000 रुपये आला. आपण तो प्लॉट दिल्लीला पाठवला ना किती आम्ही. किती वर्षापूर्वी? त्याला एक 3 ते 4 वर्ष, आपली पट्टी बघा, मला वाटतं 4 वर्षापूर्वीच मी आला असेल तिथं मग तुमच्या इथं, आणि त्या त्यावेळेस पुण्याला तुम्ही बघितलं नव्हतं का? नव्हतं पुण्याला, म्हणजे एवढं नव्हतं, हे माहितीच नव्हतं माहिती म्हणजे. नव्हतं पुण्याचं तुम्हाला तुम्हाला हा, दिल्लीपर्यंत जावं लागलं. दिल्लीला गेलो, म्हणजे विमानानं तिकिटे काढली आम्ही, इथून माल पाठवला. पॅकेजिंग खर्च सगळा आपला होता, 1,70,000, बॉक्स पॅकिंग, ट्रान्सपोर्ट सगळं, बर आणि रिस्क वरतीच पाठवला होता तो माल. तर त्यावेळेस तोच माल 10 रुपयाचा मागितलेला, तोच माल तिथं 50, 60, 70 रुपयाने गेला होता. म्हणजे व्यापारी आपल्याला किती फायदा देतोय का तोटा देतोय याच्यावर अभ्यास करा. हा, अभ्यास पूर्ण तोटा देतोय. आणि त्यानंतर ना मी दुसऱ्या वर्षी तुमच्याकडे माल आणला होता, त्यावेळेस मला म्हणजे पहिल्यांदाच पिकअपची पट्टी 1,40,000, 1,70,000 अशी पहिल्यांदाच पट्टी आली होती. त्यावेळेस आनंद झाला खरा. डाळिंबाचं म्हणजे इतक्या वर्षाचं चीज झाल्यासारखं वाटलं.
आता तुम्हाला लांब जायची गरज नाही ना, शेजारीच पुण्यातून आपण ऑल इंडियामध्ये माल पाठवतोय. हो हो नाही, मला त्या वर्षी इतका फायदा झाला. त्यानंतर मी एक निर्णयच घेतला. मग माझा आता 7 एकर डाळिंब आहे. त्यातलं 4 एकर माझा प्लॉट आता हार्वेस्टिंगला येईल आणि जो 3 एकर लावलेला आहे तो पुढच्या वर्षी हार्वेस्टिंगला येईल. बर 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 हो काळजी करू नका, ती जी मंदी होत असते. हो 60 वर्षाची मी डाळिंब बागायतदार पाहिलेले, हो घाबरून हो जायचं नाही. थोडेसे असा काही काळ येतो, पण जो टिकून हो. राहतो तो पैसे कमावतो. नाही नाही, मी टिकूनच आहे. मी म्हणतो ना, मला फक्त कष्टाचं चीज झालं. लावलेले पैसे जरी निघले तरी मी समाधानी आहे, कारण मी प्लॉट तसा आणलाय. नाही नाही, होतील हा. चांगले पैसे होतील, घाबरू नका. हो आज मी हो कुठंतरी दिलासा देतोय. मला आनंद ह्या गोष्टीचा. मला इंस्टाग्राम माझ्या मुलांनी ओपन केलं, मला यातलं नॉलेज नव्हतं की इंस्टाग्रामवर एवढे फॉलोअर्स त्याला आहेत. म्हणजे सर, लय नाही थोड्या दिवसात मिलियन मध्ये जाताल तुम्ही, कारण लय काळाची गरज आहे. मार्केटमध्ये सध्या परिस्थिती पाहताना म्हणजे हा आपल्या इतका माल रेट हम्म, मध्ये हम्म. मला अंदाज आहे, कारण आमचे मित्र कंटिन्यू गुलटेकडे मार्केटला गाड्या आहेत, सगळे जोडीदार आहेत. हा 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 तर मी त्यांच्याशी बोलणं चालू असतं माझं, विचारून या तुम्ही मार्केटला जावा सकाळी, काय चाललंय काय नाही रेट, आणि तुमच्या इथं पण माल टाकतेत सगळे. हम्म. त्यामुळे तेच बोलणं चालू असतं सर. आणि मी बेस्ट ऑप्शन मला तुमच्याकडे, कारण मी 2 दिवस झालं कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय. पण हम्म, मला तो तुमचा इन्स्टामध्ये मला तो नंबर विंबर सगळा इंदापूरचा ते आले का, त्याचा हम्म. स्क्रीनशॉट मारला आणि तुम्हाला फोन केला मी. ऑलरेडी नंबर सेव्हच होता माझ्याकडे तुमचा. माझ्याकडे तुमचा सेवे. हो हो हो. आपला पत्र्याचा प्लॅन्ट होता बघा, बोलणं पण झालं आपलं. हो माहिती आलंय, हो तुमचा नंबर फोटो पण आहे माझ्याकडे. हो हो हो. मी हम्म, येतो, मी तुमचा वेळ घेऊन आहे ना, ज्यावेळेस तुम्ही तिथं असाल ना हम्म. त्यावेळेस प्लॉटचे फोटो आणि माल पण घेऊन येतो. नक्की या. तरुणांची कुठंतरी आशा आणि दिशा डाळिंब आहे, त्याची हो निराशा नाही करायची, हे माझं तत्व आहे. हो हो हो. हा, चालेल त्यामुळे चालेल चालेल. उलट आपल्या काही मित्रांना उलट हे सांगा की दररोज थोडासा अभ्यास करा हो हो मार्केटिंगचा, मग जागेवर द्यायचं का मार्केटला आणायचे का दुसऱ्या मार्केटला ठरवा. कारण मी आजपर्यंत हो. कोणालाही म्हणलं नाही माझ्याकडे टाका. नाही नाही, मला बेस्ट ऑप्शन म्हणजे मार्केटच परवडतं. जागेवर द्यायला सर मी नको वाटतं, कारण ते काय होतं, कचरा मोल किंमत करतात. बर 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 हा, त्याच्यामुळे मी माझा ऑप्शन बघतो बेस्ट तुमच्याकडे, ते इकडं तरी नाही तर इंदापूरला किंवा मग इकडं, असं दोन्हीकडे कुठं तरी मी एका काही ठिकाणी अडचण नाही. तुम्हाला ऑप्शन ठेवलेले आहेत महाराष्ट्रात 3 ठिकाणी. हा तर हा कुणाला नाशिक आहे, कुणाला इंदापूर आहे, कुणाला पुणे आहे. पण जी हो क्लिअरिटी, आज मी काल इंदापूरला गेलो तिथं शेतकरी खूप समाधानी वाटले, त्यांचे व्हिडिओ मी पाठवल्या. हो हो, बघितले मी ते व्हिडिओ. म्हणजे मी असं म्हणत नाही की पुणे स्टॉप आहे आणि इंदापूर स्टॉप आहे. तुम्हाला जिथं ऑप्शन वाटेल तिथं जा. नाही नाही, छान आहे दोन्हीकडचं मार्केट. मी कंटिन्यू व्हिडिओ बघतोय तुमच्या, मला ते अटॅच होतात व्हिडिओ, ऑटोमॅटिक येतात. आणि नाशिकला सुद्धा खूप म्हणजे अद्ययावत मार्केट आहे. तिथेही हा हा. ग्राहक वर्ग भरपूर आहे, पण ते उत्तर महाराष्ट्रासाठी योग्य आहे. हो 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 हो, आपल्या पश्चिम बरोबर. महाराष्ट्रातले इतके लांब जातात किंवा ते उत्तर महाराष्ट्रातले इकडे येत होते, म्हणून आपण तिकडं जे हो मार्केट हो उभं केलेलं आहे ते शेतकऱ्यांसाठी खरं तर परवडणी ठरलेलं आहे. हो हो. हम्म. तुमच्याकडे मला कॉन्टॅक्ट आहे ना, अमोल किरमे तुम्हाला माहित असतील, त्यांच्या गाड्या तुमच्याकडे टेम्पो वगैरे 4-7 कंटिन्यू असायचे बघा, पिकअप आणि टेम्पो. हो हो किरमे हो म्हणून देशमुखवाडीचे. हो हो हो. हो, त्यांच्यापासून तुमच्या बरोबर संपर्क झाला. बर बर आज बर आला. हो, आणि माझा हार्वेस्टिंगला माल आता आला ना, मी पहिलं तर सॅम्पल घेऊन येतो तुमच्याकडे, की बघा क्वालिटी माल काय आहे. माल आणलाय तसा एकदम जीवापाड, आणि त्याला पूर्ण वरून क्रॉप कव्हर, हे वरून सगळं शालिमार वगैरे झाकून, म्हणजे ज्या कंडिशनला ऊन होतं त्या हम्म. कंडिशनला शालिमार वगैरे झाकून शक्यतो डाग येणार नाही ह्याची पूर्ण काळजी घेतलेली. काळजी करू नका, आपल्याला पैसे बनवायच्यात. मार्केटिंग हो मध्ये 10 रुपयांनी मागितलं आणि तुम्हाला दिल्लीला जावं लागलं. हो हो, आता दिल्लीला गल्लीमध्येच बाजार चांगला मिळायचा सोडून दिल्ली गाठायची गरज दिल्लीला पडणार नाही. गरज नाही पडणार. हो हो, हा, नक्की आपली नक्की. गल्ली मजबूत करू. चालेल चालेल चालेल, हम्म? नक्की येतो मी. हो हो सर. चालेल चालेल चालेल. ओके, ओके धन्यवाद सर, धन्यवाद ओके धन्यवाद ओके. धन्यवाद.